तर सध्याची ही दृश्य आपण बघतो आहोत, नाशिकमधली ही दृश्य आहेत। सध्या नाशिक बंदची हाक देण्यात आलेली आहे। तर नाशिकमध्ये सध्या नाशिक बंदची हाक दिल्यानंतर दोन गटांमध्ये वाद झाल्याचं समोर आलेलं आहे आणि पोलीस प्रशासनाकडून आता जमावाला रोखण्याचा प्रयत्न केला जातोय। नाशिकमधली ही दृश्य आहेत। नाशिकमध्ये दोन गटांमध्ये वाद निर्माण झाल्या कारणाने आता पोलीस प्रशासन रस्त्यावर उतरलेलं आहे आणि जमावाला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जातोय। आज नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती आणि या दरम्यानच दोन गटांमध्ये वाद सुरू झाला। सध्याची ही दृश्य आपण नाशिकमधली बघतो आहोत। TV9 मराठीवरची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघताय। नाशिकमध्ये सध्या दोन गटांमध्ये वाद निर्माण झालेला आहे। नाशिक शहरात आज सकल हिंदू समाजाकडून बंद पुकारण्यात आला होता। हिंदू संघटनांकडून मुस्लिम बहुल भागात जमाव गेला आणि त्यानंतर नाशिक शहर पोलिसांचा अतिरिक्त पोलीस फौजफाटा सुद्धा या ठिकाणी दाखल झालाय। शहरातील जुने नाशिक परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालंय। परिस्थिती नियंत्रणात असल्याची पोलिसांकडून माहिती मिळते। आक्रमक होताना दिसत आहे। या परिसरात हा जमाव येत असताना बाटल्या आणि विविध प्रकारचे जे बाटल्या फेकण्यात येत आहेत। पाहिलं तर ही बाटल्यांच्या आणि मोठ्या प्रमाणात इथे हिंदू आता या मोर्चाला हिंसक वळण लागताना आपल्याला दिसू राहिलं। तर नाशिकमध्ये आज सकल हिंदू समाजाकडून बंद पुकारण्यात आला होता। हिंदू संघटनांकडून मुस्लिम बहुल भागात काही जमाव गेला आणि त्यानंतर त्यांना या गर्दीला आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न पोलीस प्रशासनाकडून केला जातोय। आपले प्रतिनिधी चंदन पुजाधिकारी सध्या आपल्या सोबत जोडले जात आहेत। चंदन, नेमकी काय परिस्थिती आहे? नाशिकमध्ये तणावपूर्ण वातावरण असल्याचं चित्र दिसतंय। खरं तर सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज नाशिक शहरात बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि याच पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये आज मोर्चाचं देखील आयोजन करण्यात आलं होतं आणि त्याच वेळेला या ठिकाणी दोन गटामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं। दगडफेकीची घटना घडली आणि त्यामुळे आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय की कशा पद्धतीनं जमाव जो आहे तो या ठिकाणी नाशिकच्या रस्त्यावर आल्याचं आपण बघतो आहे। दगडफेक झाल्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी तात्काळ बंदोबस्त जो आहे तो वाढवलेला आहे। त्यासोबतच या ठिकाणी रॅपिड ऍक्शन फोर्स जे आहे ते देखील तैनात करण्यात येत आहे। पोलिसांचा प्रचंड बंदोबस्त लागलेला आहे आणि नाशिकचा शालिमार परिसर जो आहे ज्या ठिकाणी हा संपूर्ण मोर्चा आयोजित करण्यात आला होता त्या ठिकाणी आता पोलीस जे आहेत ते या जमावाला पांगवण्याचा प्रयत्न करतायत। मात्र सकल हिंदू समाजाच्या वतीनं शहरामध्ये या मोर्चाचं आयोजन केल्यानंतर पोलिसांनी खरं तर या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात खबरदारी घेतली होती। अनेक जणांना या ठिकाणी शूटिंग बजावण्यात आली होती। मात्र तरी देखील अशा पद्धतीची घटना जी आहे ती नाशिकमध्ये घडलेली आहे आणि त्याच्यामुळे आता पोलिसांनी अतिरिक्त बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी तैनात केलेला आहे। नक्कीच चंदन, त्यामुळे आपण बघतोय की दोन गटांमध्ये नाशिकमध्ये वाद निर्माण झालेला आहे। सध्या सकल हिंदू समाजाच्या मोर्चा दरम्यान हा तणाव निर्माण झाल्याचं चित्र बघायला मिळते। नाशिकमध्ये दोन गटात वाद निर्माण झाला त्यामुळे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र पोलीस प्रशासनाकडून या जमावाला नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। पोलिसांकडून जी माहिती मिळते त्यानुसार परिस्थिती आता हळूहळू निवळत चाललेली आहे। पोलीस प्रशासनानं या जमावाला नियंत्रित केलेलं आहे। त्याच्यामुळे दोन गटांमध्ये जरी वाद निर्माण झालेला असला, तणावाची परिस्थिती निर्माण झालेली असली तरी सुद्धा सध्याच्या घडीला परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळते आहे। आज नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती। बांगलादेशातल्या हिंदूंच्या निषेधार्थ हिंदूंचे जे हाल झाले त्याच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती आणि या दरम्यान काढण्यात आलेल्या रॅलीच्या वेळी काहीसा तणाव निर्माण झाला। दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं वेळीच हस्तक्षेप करत जमावाला नियंत्रित केलेला आहे। तर सध्या नाशिकमध्ये जेव्हा दोन गटांमध्ये वाद सुरू झाला, या वादाचं नेमकं कारण काय होतं तर दुकाने बंद करण्यावरून दोन गटांमध्ये हा वाद निर्माण झालेला होता। मात्र सध्या परिस्थिती ही हळूहळू पूर्ववत होते, नियंत्रणाखाली येते। पोलीस प्रशासनाकडून तशी माहिती दिली जाते। पोलिसांनी वेळीच जमावाला रोखलं होतं, हा जमाव आक्रमक होऊ दिला नाही। सध्या आपण बघतो आहोत की नाशिक बंदची जी हाक देण्यात आली होती या नाशिक बंदच्या दरम्यान रॅली सुद्धा काढण्यात आली आणि दुकानं बंद करण्यावरून दोन गटांमध्ये काहीसा वाद झाला। दोन गटांमध्ये वाद झाल्यानंतर काहीशी तणावपूर्ण परिस्थिती नाशिक शहर भागात निर्माण झाली। जुने नाशिक या भागामध्ये ही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा तणाव आता हाताळलेला आहे आणि हळूहळू परिस्थिती ही निवळते आहे।
तर बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे हल्ले झाले त्याच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक देण्यात आलेली होती। या दरम्यान रॅली सुद्धा काढण्यात आली। मात्र रॅलीच्या दरम्यान दुकानं बंद करण्यावरून दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला। या वादाचं रूपांतर आणखी मोठ्या स्वरूपात होऊ नये म्हणून अर्थातच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते। आक्रमक होत असणाऱ्या जमावाला पोलिसांनी वेळीच रोखलेलं आहे। सकल हिंदू समाजाच्या मोर्चावेळी हा तणाव निर्माण झाला होता, मात्र आता तणावाची परिस्थिती काहीशी निवळलेली आपल्याला बघायला मिळते। नाशिकच्या भद्रकाली परिसरातली ही दृश्य आपण बघतो आहोत। दोन गटांमध्ये वाद निर्माण झाला। दुकानं बंद करण्यावरून खरं तर हा वाद निर्माण झालेला होता, कारण नाशिक बंदची हाक आज देण्यात आलेली आहे। बांगलादेशमध्ये हिंदूंवर जे अत्याचार झाले त्याच्या निषेधार्थ नाशिक बंदची हाक आज देण्यात आली होती। मात्र दोन गटांमध्ये नाशिक बंदची हाक देण्यात आल्यानंतर सुद्धा दुकानं बंद करण्यावरून वाद निर्माण झाला। या वादाचं रूपांतर आणखी आक्रमक स्वरूपानं होऊ नये याकरता पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि पोलिसांनी आता हळूहळू परिस्थिती नियंत्रणात आणलेली दिसते आहे। नाशिकमध्ये ही दृश्य आपण पाहतो। नाशिकमध्ये सकल हिंदू समाजाच्या मोर्चाच्या वेळी तणाव निर्माण झाला होता। तणावपूर्ण शांतता आता सध्या आहे। नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये ही तणावाची स्थिती निर्माण झाली होती। सकल हिंदू समाजाच्या मोर्चाच्या वेळेला ही दुकानं बंद करण्यावरून हा वाद निर्माण झाला होता। सकल हिंदू समाजाचा मोर्चा ज्या रस्त्यावरून जातो त्या ठिकाणी ही दुकानं बंद करण्यात येत होती आणि ती दुकानं बंद करण्यावरून हा वाद या ठिकाणी झाला होता। सध्या नाशिकच्या भद्रकाली परिसरामध्ये तणावाची स्थिती आहे। नाशिकमध्ये दोन गटांमध्ये हा वाद निर्माण झाला।